Hello everyone, I am Riya. Today is my grandfather's birthday. He is Taklu Baba. I love him a lot because he loved me more than my mother and father. He sends me grapes, orange, mangoes, watermelon, kaju kudli and more things that I love to eat. He always plays with me and sometimes he gets angry when I do musty and trouble him. He knows how to make me smile. I will always pray to God for his good health and happiness. I love you, Taglu Baba, and happy birthday. माझ्या लाडक्या दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी तिथे जवळ नसले आणि माझा सहवास नसला तरी मला रोज सगळ्यांची आठवण येते आणि स्पेशली दादांची की प्रत्येक गोष्टीमध्ये दादांची नेहमीच मला आठवण येत असते. तर त्या सगळ्या गोष्टी मी खूप मिस करते. पण आता काय करणार. ते मला नेहमी म्हणायचे की तुला सांगत होतो लग्न करू नको, लग्न करू नको. लग्न करून गेली ना तू, इथे असती तर माझ्याजवळ थांबली असती असं म्हणतात ते मला नेहमी. खूप लहानपणीच्या आठवणी आहेत. त्यांनी खूप काही केलं आमच्यासाठी, म्हणजे माझ्या आईवडिलांनी दोघांनी मिळून आमच्या तिघांसाठी खूप केलं. आमच्या तिघांना इंजिनियर बनवलं. तर त्यांचे खूप खूप आभार आणि माझ्या वडिलांना खूप सारे थँक्यू. तर ह्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर पॉसिबल होणार नाही, पण मला जेवढं पॉसिबल होईल तेवढं मी सांगेल की तुम्ही आधी दादा होते, त्यानंतर झाले, त्यानंतर माझे लाडके दादूच झाले आणि हे फक्त मीच म्हणायचे की अरे दादूस काय करतोयस. तर त्यानंतर त्यांच्या लाडक्या नातींचे, रियाचे, मिष्काचे लाडके टकलू बाबा झाले. तर हे मैत्रीचं नातं तुम्हीच निर्माण केलं आमच्यामध्ये, तर त्यासाठी खूप सारं थँक्यू. मला सगळे विचारतात की तू 2 मुलांना कसं सांभाळते. म्हटलं ते सगळं जे कणखरपणा जो असतो ना तो माझ्या आईवडिलांकडूनच मला आलेला आहे आणि परिस्थितीला कसं सामोरं जायचं तर ते मी माझ्या दादांकडून खूप चांगल्या पद्धतीने शिकलेलं आहे. आणि आज ह्या सगळ्या त्यांच्या संस्कारामुळे मी आज इथपर्यंत आहे आणि माझ्या 2 मुलांना मी खूप छान पद्धतीने सांभाळू शकते. असंच हँडसम दिसत राहू मी तर नेहमीच म्हणत असते, अरे दादूस आज बहुत अच्छा दिख रहा है तू, आज खूपच छान दिसताय तुम्ही आणि एकदम हिरो, एकदम सलमान खान दिसताय असं नेहमी म्हणत असते मी त्यांना. तर अशा माझ्या हँडसम दादूसला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि आमच्या पूर्ण पवार फॅमिलीकडून सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर बाबा. बाबा कशा असतात अशा अंदाज भाऊ, तुम्हाला तुमच्या 98व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सुख, शांती, वैभव, आरोग्य, समृद्धी, प्रसिद्धी हे सगळं मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्याबद्दल खूप काही सांगण्यासारखं आहे. थोडक्यात सांगणं जरा अवघड आहे. कसं सांगायचं, कुठं थांबायचं हा जरा अवघडच प्रश्न आहे माझ्यासाठी. आणि भाऊ म्हणलं की भावाबद्दल खूप काही सांगण्यासारखं असतं, पण किती सांगायचं आता हे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त शब्दामध्ये प्रयत्न करणार आहे मी. तुम्ही आमचे भाऊ आहात, हाच खूप मोठा अभिमान आहे आम्हाला. आणि तुमच्यासारखा भाऊ मिळाला आम्हाला हे खरंच देवाचे उपकारच मानेल मी. दुसरं तर तुमच्यासारखा देव माणूस हा सगळ्यांसाठी मदत करणारा, मदतीला धावणारा आणि कुणाला कशाची अडचण आली तर त्यांच्यासाठी धावून जाणारा हा असा माझा भाऊ रामदास भाऊ आहे. रामदास भाऊंना खूप काही आम्ही मस्करी केली तर बोलत असतो, पण आम्हाला बरं वाटतं, मजा वाटते की ते बोलताना वगैरे, की असं वाटत नाही की खूप मोठा माणूस आहे आणि त्यांच्याबरोबर कसं बोलायचं. पण ती वेळ असते की हसत खेळत बोला, मजा करा वगैरे. तेही त्यात लहान मुलांसारखं, म्हणजे लहान मुलांमध्ये गेलात तर त्यांच्यासारखं बोलतात, मोठ्यांमध्ये असाल तर त्यांच्यासारखं बोलतात. पण भीती तेवढीच वाटते की ते कडक स्वभावाचे की काय असं वाटतं सगळ्यांना. पण ते तसं नाही आहे. ते म्हणतात ना, वरून कडक आणि आतून नरम असा त्यांचा प्रकार आहे. ते खूप प्रेमाचं माणूस आहे आणि सगळ्यांसाठी ते दिलदार आहे. त्यांच्यासाठी मी एक कविता केलेली आहे, ती कविता सांगते मी. समाजसेवेचा तुम्ही उचलला विडा, घरात कमी आणि बाहेरच ओढा. समाजसेवेचा तुम्ही उचलला विडा, घरात कमी आणि बाहेरच ओढा.
म्हणतात मी आहे नास्तिक, नाही देवावर माझा विश्वास. म्हणतात मी आहे नास्तिक, नाही देवावर विश्वास. पण अनेकांना होतो तुमच्यामध्येच देवाचाच भास. पण अनेकांना होतो तुमच्यामध्ये देवाचाच भास. नव्हता कोणी गॉडफादर, परिस्थिती ही तशी नाजूकशी. नव्हता कोणी गॉडफादर, परिस्थिती तशी नाजूकशी. आपल्या लोकांचा मिळताच पाठिंबा या रामाच्या दासाने कंबर कसली. अपार कष्ट आणि मनीधाडस समीकरण यांचं जुळून आलं. अपार कष्ट आणि मनीधाडस समीकरण यांचं जुळून आलं. आणि दादा, पाटील साहेब, शेठ, सरपंच असे वैभव यांनी आस्थागायत कमावले. दादा, पाटील साहेब, शेठ, सरपंच असं वैभव त्यांनी आस्थागायत कमावलं. तुम्हाला वाढदिवसाच्या आमच्या आवटे फॅमिलीकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.